भाजप जो आहे तो भुजबळांच्या नावासाठी आग्रही का आहे, ती नेमकं काय कळलंय का त्याबाबत? नाही, मला तर हेच म्हणायचं का इलेक्टिव्ह मेरिट म्हणजे आपण देखील मी 10 वर्षापासून या नाशिक लोकसभेचं नेतृत्व करतोय, परंतु आपण काम करत असताना गरीब श्रीमंत कुठल्या पक्षाचा पक्षभेद न करता त्यानंतर कुठल्या जाती धर्माचा आणि म्हणून माणूस हाच धर्म हा ठेवून आपण आत्तापर्यंत कामं केलेली आहेत. आपल्याला देखील अनेक म्हणजे ब्राह्मण समाज असेल, इतर ओबीसीतील अनेक घटक धर्म असतील, तर अशांनी बऱ्याच लोकांनी आपल्याला पाठिंबा देखील जाहीर केलेला आहे की आपण काम करत असताना म्हणजे कुठलाही जाती धर्म या ठिकाणी कधी बघितला नाही आणि म्हणून आपल्यालाच उमेदवारी मिळावी असं अनेक ओबीसी समाजात देखील आणि मराठा समाजात देखील आग्रह त्या ठिकाणी आहे. भुजबळांनी 5-7 कोटी रुपये आता त्यांच्या आमचे भरलेले आहेत, ते कधी भरायला तयार नव्हते. त्यांनी आता हे पैसे भरले तर बाकी भरली म्हणजे याचा आता त्यांची पूर्णच तयारी झालेली आहे. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. त्याचा एकूणच निकष दिसून येतो. नुसते आता कुठल्या बँकेचे पैसे भरल्याने कुठल्या उमेदवारीशी आपल्याला असं कनेक्शन लावता येणार नाही. मला असं वाटतं का या संदर्भामधला निर्णय हा वरिष्ठ पातळीवरती राज्य पातळीवरती योग्य तो निर्णय सर्व महायुतीचे सर्व पक्ष श्रेष्ठी घेतील आणि जो निवडून येणारा उमेदवार आहे त्यालाच उमेदवारी देतील, कारण त्यांना एक एक खासदार महत्वाचा आहे. काल भाजपची बैठक झाली ऑनलाईन पद्धतीने, तर त्यामध्ये बावनकुळेंनी सांगितलं की दिंडोरीमध्ये भारती पवार आणि नाशिकमध्ये हेमंत गोडसेंचं आपल्याला काम करायचं आहे. असं असताना देखील आपली उमेदवारी जाहीर का होत नाही? मला असं वाटतं का अधिकृत घोषणा ही महायुतीचे जे राज्याचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हे एकत्रितरित्या ह्या सर्व जागांवरती त्या ठिकाणी चर्चा करत आहे आणि निश्चित ते योग्य व्यक्तीला त्या ठिकाणी उमेदवारी देतील. योग्य व्यक्तीमध्ये जर तुमचं नाव नसेल आणि त्यांनी जर राष्ट्रवादीला द्यायचं ठरवलं तर तुम्ही काय, तुमची भूमिका काय असेल? मला असं वाटतं का मी सांगितलं इलेक्टिव्ह मेरिट याचा अर्थ नुसतं तुम्ही सर्वे जो आहे तो नुसते आमदारांची संख्या करून मोजला जात नाही, तर तो मतदार किती आहे. कारण मतदार राजा आता निवडणुका हातात घेतोय. हे आपण जर पाहिलं तर 2014ची निवडणूक जर बघितली तर त्या काळामध्ये 3 आमदार मनसेचे होते, 40 नगरसेवक होते, परंतु त्या ठिकाणी मनसेच्या उमेदवाराला 63,000वरती थांबावं लागलं, कारण जनतेने हातात निवडणूक घेतलेली असते. आणि म्हणून मला असं वाटतं का नुसते आमदारांच्या संख्येवरती कुठलं सर्वेक्षण नसतं किंवा कुठलं इलेक्टिव्ह मेरिट नसतं, तर आपण देखील अनेक विकास कामं केली, संपर्क देखील अतिशय दांडगा ठेवला, म्हणून आम्हाला देखील खात्री आहे कारण इलेक्टिव्ह मेरिटमध्ये. तर हेमंत गोडसे नाशिकमधून लोकसभेसाठी इच्छुक आहेत, मात्र अजून तरी उमेदवारी जाहीर झालेली नाहीये.